अतिशय अप्रतिम भाषण राजर्षी शाहू महाराज, खास तुमच्यासाठी। 2 एप्रिल 1894 रोजी संस्थानाचे प्रशासकीय अधिकार शाहू महाराजांना प्राप्त झाले। हा दिवस भारतीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला आहे। देशातील अवघे जीवमान ढवळून काढणाऱ्या, सामाजिक सुधारणेसाठी आग्रही असणाऱ्या एका लोककल्याणकारी राजाची कारकीर्द या दिवसापासून सुरू झाली। असे हे महान राजे छत्रपती शाहू महाराज होय। प्रथमतः त्यांना माझे विनम्र अभिवादन। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथील जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात 26 जून 1874 रोजी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते। शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते। कोल्हापूर संस्थानातील राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी आपल्या संस्थानातील जहागीरदार जयसिंहरावांच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्यांना राजगादीवर बसवले। राजकोट आणि धारावाड येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले। शिक्षण घेत असताना त्यांना फ्रेझर नावाचे गुरु भेटले। फ्रेझर यांच्या शिक्षण पद्धतीमुळे शाहू महाराजांच्या जीवनावर खूप जास्त प्रभाव पडला असे म्हटले जाते। माणसांच्या दारिद्र्याचे मूळ कारण शिक्षण हेच आहे असे महाराज म्हणत आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला। 1917 साली त्यांनी सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला। जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही त्यांना महिन्याला 1 रुपया दंड ठेवला। विशेष म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण मुलांना देण्यास सुरुवात केली। ज्याला जी कला आवडते ती कलाही शिकवली। अस्पृश्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना व्यवसायाचे शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र शाळा उभारल्या। शिकलेल्या अस्पृश्य मुलांना नोकऱ्या दिल्या। मागासलेल्या लोकांना शासकीय नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। आपल्या संस्थानात त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली। अशा प्रकारे जातीभेद नष्ट करण्यासाठी जे जे शक्य होते ते त्यांनी केले। भयंकर प्लेगच्या साथीलाही तोंड द्यावे लागले, मात्र ते या सर्व संकटांना पुरून उरले। दुष्काळाच्या काळात त्यांनी लोकांना कामे उपलब्ध करून दिली। स्वस्त धान्याची दुकाने स्थापन केली। समाजातील एकाकी लोकांना मदत म्हणून त्यांनी निराधार आश्रमाची स्थापना केली। संकटातही खंबीरपणे काम करणारा राजा अशी शाहू महाराजांची ख्याती होती। शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली आणि त्याऐवजी तलाठी पद तयार केले। बलुते पद्धत नष्ट केली। गुन्हेगारांना सगळीकडेच अपमानास्पद वागणूक मिळते, मात्र शाहू महाराजांनी गुन्हेगारांनाही चांगली वागणूक दिली। पूर्वाश्रमी अनेक लहान सहान गुन्हे करणाऱ्यांना माफ केले। त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले। शाहू महाराजांनी कलेविषयी, कलाकारांविषयी त्यांना आपुलकी होती। ते स्वतः एक रसिक होते, त्यामुळे त्यांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिला। शाहू महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले। त्यांचे हे अफाट काम पाहून कानपूरच्या क्षत्रिय कुर्मी समाजाने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली। आजही महाराष्ट्राची ओळख सांगताना शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी सांगतात। अशा या लोककल्याणकारी राजाचा मृत्यू अकालीच वयाच्या 48व्या वर्षी मुंबई येथे दिनांक 6 मे 1922 साली झाला। अशा दूरदृष्टी असणाऱ्या शाहू महाराजांना माझे विनम्र अभिवादन। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।